स्टार्ट परिच्छेद. कुणाला मदत करण्यात काही गैर आहे का, असा प्रश्न आपल्या मनात येऊ शकतो. एक गोष्ट खरी आहे की असा विचार मनात येणंही आजच्या काळात कठीण आहे. कारण आज आपले जगणे इतके स्वकेंद्रित झाले आहे की आपल्या पलीकडे दुसऱ्या कुणाच्या दुःखाचा विचारही आपल्या मनाला शिवत नाही. तेव्हा हा विचार मनात येणे चांगलेच आहे, पण या विचारामागे आपल्याच मनात काही सुप्त हेतू दडलेले असतात की त्यांची आपल्याला जाणीवही नसते. त्यामुळे आपल्या या भावनेचा सच्चेपणाही तपासला पाहिजे. ज्याला कोणी नाही त्याची सेवा करणे ही देवाचीच सेवा नाही का? ज्याचे कोणी नाही अशा व्यक्तीच्या हितासाठी काही करणे, अशा व्यक्तीला आधार देणे ही सुद्धा देवाचीच सेवा आहे. यालाच सामान्यतः परोपकार म्हटले जाते. ज्या महात्म्यांनी स्वतःचा उद्धार करून घेऊन जगाच्या कल्याणाकरिताच जन्म घेतला त्यांनाच परोपकाराचा खरा अधिकार आहे. अर्थात ज्याने स्वतःचे आत्मकल्याण साधून घेतले आहे तोच दुसऱ्यांचं कल्याण करू शकतो. परोपकारामुळे समाजात सद्भावना आणि शक्ती वाढते आणि लोकांमध्ये बंधुत्वाची भावना जागृत होते. विकासाच्या मार्गावर वाटचाल करणाऱ्या सुखी आणि समृद्ध समाजाचा हा पाया आहे. सामर्थ्य आणि संपत्तीने परिपूर्ण असलेल्या व्यक्तीने जरी दान केले तरी त्याला खरी महानता प्राप्त होते. म्हणून परोपकाराचे महत्त्व आपण नेहमी समजून घेतले पाहिजे आणि आपल्या क्षेत्रात त्याचा अवलंब करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. परिच्छेद. दान हा एक उदात्त सद्गुण आहे जो समाजातील सौहार्द आणि समृद्धीचा खरा आधार आहे. ही एक सामाजिक भावना आहे जी माणसाला स्वतःला इतरांसाठी समर्पित करण्याची प्रेरणा देते. परोपकार केल्याने आपण केवळ स्वतःलाच मदत करत नाही तर आपल्या सभोवतालच्या इतरांनाही उत्कृष्ट आणि आनंदी जीवन जगण्यास मदत करतो. दानाचे महत्त्व अगणित आहे. यामुळे समाजात समतोल राखला जातो आणि लोक एकमेकांशी सुसंवादाने राहतात. एक परोपकारी व्यक्ती इतरांच्या दुर्दैव, गरिबी आणि गैरसोयीबद्दल सहानुभूती बाळगतो आणि त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करतो. दानशूर व्यक्तीच्या अंगी कपटीपणाची भावना नसते हे विलक्षण वैशिष्ट्य आहे. तो अनावश्यक गोष्टींसाठी हव्यास करत नाही आणि इतरांना मदत करण्यात आपला वेळ आणि पैसा खर्च करतो. त्यामुळे समाजात शिस्तबद्ध आणि सौहार्दपूर्ण वातावरण निर्माण होते. भारतीय संस्कृतीतही परोपकाराचे महत्त्व विशेष आदरणीय आहे. आपल्या पौराणिक कथा आणि इतिहासात परोपकाराची अनेक उदाहरणे आहेत. धर्मग्रंथात अशा अनेक कथा आहेत ज्यात दानशूर व्यक्तींचे श्रेष्ठत्व दिसून येते. स्टॉप.